नमो बुद्धाय. जय भीम. आजपासून मी परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन व विवेचन सुरू करीत आहे. त्याआधी आपण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा ही विनंती. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला. जन्मापासून परिव्रजेपर्यंत. कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एका राज्याची सत्ता होती, तर काहींवर एका राज्याची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेली राज्ये एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सोरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत. कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथेलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अलकप्पचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसमागिरी होती ते भग्ग. ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. शाक्यांच्या राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कोशलधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. बंधूंनो, आपण कुळ या प्रकरणाचं वाचन केलेलं आहे व आता विवेचन बघूया. बुद्धांच्या काळामध्ये आजचा जो भारत आहे या भारताला जंबूद्वीप या नावाने ओळखले जात होते. या जंबूद्वीपाचा विस्तार म्हणजेच सध्याचा भारत आणि या भारताच्या वायव्येला असलेला पाकिस्तान, अफगाणिस्तान, याचबरोबर या भारताचा ईशान्येकडे असलेला नेपाळ या भागाचा समावेश जंबूद्वीपामध्ये होत होता. उत्तरेपासून म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आणि राजस्थानपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत या संपूर्ण भाग हा जंबूद्वीप या नावाने ओळखला जात होता. साधारणपणे इसवी सन पूर्व
1000 ते IS पूर्व 600 हा कालखंड म्हणजेच वेदोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपद अस्तित्वात आली. जनपद म्हणजे छोट्या छोट्या राज्यांना जनपद म्हणत. काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांचा भौगोलिक सीमा विस्तारल्या गेल्या आणि अशा जनपदांना महाजनपदे असे म्हणतात. जम्बूद्वीपामध्ये 16 महाजनपदे होती. त्याचा उल्लेख आपण आजच्या प्रकरणामध्ये वाचला. त्या काळची महाजनपदे आजही भारतभूमीमध्ये अस्तित्वात आहे. ते आपण बघणार आहोत. जम्बूद्वीपामध्ये 16 महाजनपदे होती. त्यातलं पहिलं होतं अंगदेश. अंगदेश ही चंपानगरची राजधानी. बिहार देशातील पूर्वेकडील भाग हा अंगचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यानंतर दुसरं महाजनपद आहे ते म्हणजे मगध. गिरिव्रज राजधानी म्हणजेच आताचे जे पटना, बिहारमध्ये जे पटना शहर आहे, या पटना शहराच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे हा मगध देशामध्ये त्याचा समावेश होत होता. मगध प्रांतामध्ये गंगा नदी वाहत होती आणि तिच्या डाव्या तीरावरून आणि उजव्या तीरावरून वाहणाऱ्या नद्या, या नद्यांच्या प्रदेशामध्ये मगधचा विस्तार होता. त्यामध्ये राजगीर, नालंदा, गया, पटना या भागांचा समावेश होत होता. मगध राज्यांचे राजे जे होते ते बिंबिसार होते. त्यानंतर पुढचा आहे वज्जी. वज्जी राज्याचा विस्तार उत्तरेकडील जी गंडक नदी आहे, गंडक नदीच्या भागाकडे जो भाग विस्तारलेला होता त्या भागाला वज्जी महाजनपद असे म्हणत. वज्जी या गणराज्याची राजधानी वैशाली होती. हे सुद्धा शहर बिहारच्या उत्तरेकडे बुद्धांच्या काळामध्ये वैशाली होते. नंतर हे शहर आता बखार या नावाने ओळखले जात आहे. पुढचं महाजनपद आहे ते म्हणजे मल्ल. मल्लचा विस्तार उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा आणि या प्रदेशातून वाहणारी कुकुथ नदी, हिरण्यवती नदी या नदीच्या परिसरातील भाग, या भागात येत होता. मल्ल या देशाची राजधानी कुशीनगर ही होय. काशी. पुढचं महाजनपद आहे काशी. काशी या महाजनपदाची राजधानी वाराणसी होती. गंगा नदीच्या भागामध्ये हा भाग विस्तारलेला होता. काशीचे राजे ब्रह्मदत्त हे तेथे प्रमुख होते. पुढचं महाजनपद आहे ते म्हणजे वत्स. वत्सची राजधानी कौशंबी होती. आज त्या कौशंबीला इलाहाबाद या नावाने ओळखलं जातं. पुढचं आहे कोशल. कोशल हे महाजनपद शरयू नदीच्या भागामध्ये येत होते. साकेत, अयोध्या हा प्रदेश कोशल प्रांतात येतो आणि कोशल प्रांताची राजधानी श्रावस्ती होती आणि या कोशल प्रदेशाचा राजा प्रसेनजित होता. पांचाळ हा प्रामुख्याने उत्तरेकडील भागामध्ये बरेली, रामपूर या भागांचा समावेश या पांचाळ राज्यामध्ये उत्तर प्रदेशात येतो. कुरू दिल्लीकडचा जो भाग आहे, या दिल्लीकडच्या भागाच्या प्रदेशाला कुरू या नावाने ओळखलं जात होतं. कुरूची राजधानी इंद्रप्रस्थ होती. या भागात यमुना नदी वाहत होती. या यमुना नदीच्या जो परिसर आहे या कुरू राज्यात येत होता. सोरसन. सोरसेन ची राजधानी मथुरा होती आणि या भागामध्ये सुद्धा यमुना नदीचा भाग येत होता.
पुढील जनपद आहे मत्स्य. मत्स्य हे राजस्थानमधील जयपूर प्रदेशामध्ये किंवा चंबळ नदीचे जे खोरे आहे त्या खोऱ्याचा भाग या मत्स्य महाजनपदात येत होता. पुढचं महाजनपद आहे अवंती. या महाजनपदाची राजधानी उत्तरेकडची उज्जैन होती, तर दक्षिणेकडची महिष्वती ही त्याची राजधानी होती. पुढचं महाजनपद आहे अशमक. महाराष्ट्रामधील राज्य अशमक हे प्रामुख्याने गोदावरी नदीचा भाग यामध्ये याचा समावेश येत होता. अशा प्रकारे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये हे 3 महाजनपदं आढळतात. गांधार. भारताच्या उत्तरेकडे जे महाजनपद होते ते गांधार महाजनपद. या गांधार महाजनपदाची राजधानी सध्याच्या पाकिस्तानमध्ये असलेली रावळपिंडी किंवा पेशावर या शहराला त्या काळामध्ये तक्षशिला असे म्हटले जात होते. गांधारची राजधानी तक्षशिला होती. पुढील महाजनपद आहे कंबोज. कंबोजची राजधानी द्वारका होती आणि आधुनिक पाकिस्तान, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या भागाचा समावेश कंबोज राज्यामध्ये येत होता. यापैकी काही राज्यांवर राजाची सत्ता होती तर काहींवर राजाची सत्ता नव्हती. आपण जी राज्ये पाहिली त्यामध्ये ज्या राज्यांवर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना जनपद म्हणत आणि ज्यावर राजांची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. जसे आज आपला भारत देश हा गणराज्य आहे. इथं लोकांचं राज्य चालतं आणि लोक जे काही प्रतिनिधी निवडून देतात त्यामार्फत त्याचा राज्यकारभार चालतो. परंतु प्राचीन भारतातील गणतंत्र पद्धत आधुनिक काळातील गणतंत्र पद्धतीपेक्षा वेगळी होती, ज्यामध्ये शासन संचालन संपूर्ण प्रजाद्वारे न होता एखाद्या कुळातील प्रमुख व्यक्ती ज्या आहेत ते शासन आताच्या गणराज्य पद्धतीनुसार चालवत असत. उदाहरण म्हणजे वैशालीची शासन प्रणाली हे जरी गणराज्य होते तरी संपूर्ण वैशालीतील संपूर्ण जनता शासन चालवते हे आपण म्हणू शकत नाही. तर वैशालीतील लिच्छवी कुळातील जे जे प्रमुख व्यक्ती आहेत ते व्यक्ती मिळून ते शासन चालवत होते असे म्हटले जाईल. तर भेटूया आपण पुढील प्रकरणात. जय भीम, नमो बुद्धाय. आपण माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.